मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन आजच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे. इकडे कोर्टामध्ये सर्वजण आलेले असतात आणि थोड्याच वेळामध्ये जज देखील तिथे येतात. त्यानंतर ते सांगतात खटल्याला सुरुवात करावी. डिफेन्स लॉयर मिस्टर सौमित्र, तुम्ही आधी काय म्हणाला होतात? त्यानंतर तो म्हणतो, खरं तर मी इथे आता ह्या केसला एक वेगळंच वळण देणार आहे, कारण आज तर नक्कीच या केसचा निकाल देखील लागणार आहे. कारण माझ्याकडे तसा खणखणीत एक असा पुरावा आहे. मी आता इथे असा साक्षीदार घेऊन आलो आहे ज्याच्यामुळे ही केस चालू होती, आणि ते म्हणजे लताबाई मिसिस लता कारखानीस. मी यांना इथे विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परवानगी मागतो. त्यावर ती म्हणते परवानगी ग्रँटेड, आणि तिथे लताबाईंना त्या विटनेस बॉक्समध्ये बोलवण्यात येतं, जिच्यामुळे हा खटला चालू आहे. आणि जी स्वतः ऐश्वर्याच्या छळाची, तिने केलेल्या काळ्या कारनाम्याची बळी पडली आहे. तिने त्या ऐश्वर्याने ह्यांचा छळ देखील केलेला आहे असं सौमित्र त्या लताबाईंना सांगत असतो आणि त्या जजला देखील सांगत असतो. त्यावर तिथला डिफेन्स लॉयर उठतो आणि म्हणतो, खरं तर तुम्ही आणखीनही हे सिद्ध केलं नाही की ऐश्वर्यानेच हे सर्व केलं आहे आणि यामागे ऐश्वर्याच आहे, तरी देखील तुम्ही माझ्या अशिलावर असे नाही ते आरोप करू शकत नाही. त्यावर ते जज म्हणतात, लता कारखानीस या जिवंत आहेत का? त्यावर तो म्हणतो हो, आणि ह्यांना ऐश्वर्यानेच किडनॅप केलं होतं. त्यावर ते म्हणतात डिफेन्स लॉयर, खरं तर मुळात हा खटला त्या रणदिवे फॅमिलीवर, रणदिवे फॅमिली इथे आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभे आहे, तरी देखील हे ऐश्वर्यावर नाही ते आरोप करू शकत नाही. ह्यांच्याकडे असा कुठलाही पुरावा देखील नाही आहे. त्यावर तो सौमित्र म्हणतो, माझे वकील मित्र फारच घाई करत आहेत, थोडा धीर धरा, पुरावे देखील मी देणारच आहे. त्यानंतर तो सौमित्र लताबाईंना म्हणतो, जानकी रणदिवे ह्या तुमच्या कोण आहेत हे कोर्टाला सांगा, आणि त्या दिवशी नदीच्या काठावर तुमच्यासोबत एक्झॅक्टली काय घडलं होतं हे सर्व तुम्ही इथे कोर्टाला सांगा. त्यानंतर ती म्हणते, जानकी ही माझी मुलगी आहे, आणि त्या दिवशी नदीच्या काठावर मुळात तिथे माझी मुलगी नसून माझ्या मुलीच्या वेशामध्ये ऐश्वर्या आली होती. तिने माझ्या मुलीसारखीच, माझ्या मुलीचीच साडी घातली होती, अगदी माझ्या मुलीसारखाच तिने अंबाडा देखील बांधला होता, तिच्यासारखाच केसामध्ये गजरा देखील माळला होता, त्यामुळे ती अगदी जानकीसारखीच दिसत होती, आणि तिनेच मला नदीमध्ये ढकलून दिलं. त्यानंतर एवढंच काय तर ज्या वेळेस मी पुन्हा, मला एका माणसाने माझा जीव वाचवला आणि मी माझ्या मुलीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस देखील हिने माझ्या मार्गावर गुंड पाठवले आणि मला तिथनं किडनॅप देखील ह्या ऐश्वर्यानेच केलं. हिने मला जीवे मारण्याचा देखील प्रयत्न केला होता, असं लताबाई कोर्टाला सांगत असते. आणि त्यानंतर त्या लताबाई कोर्टाला सर्व काही सांगतात, त्यांच्यासोबत आत्तापर्यंत जे घडलं आणि ऐश्वर्याने त्यांना कशा प्रकारे छळलं, त्रास दिला, हे सर्व लताबाई त्या जजला सांगत असतात. त्यानंतर तो सौमित्र मायलॉर्डला म्हणतो, तुम्ही ऐकताय ना, हे सर्व लताबाई सांगत आहेत, आणि त्यांना कशा प्रकारे ऐश्वर्याने छळ केला, त्रास दिला, किडनॅप केलं, त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न देखील केला, या सर्वाच्या मागे ऐश्वर्या आहे, आणि मी अशी याचिका दाखल करतो, कोर्टाला अशी विनंती करतो, ऐश्वर्याला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, असं तो सौमित्र त्या जजला म्हणत असतो, त्यांच्याकडे विनंती करत असतो. त्यानंतर ते जज म्हणतात, एखाद्या मुलीवर तिच्या आईला मारण्याचा गुन्हा दाखल झाला आहे, त्याचा राग येतो, चीड येते, हे ऐकूनही त्रास होतो, पण तीच आई जिवंत आहे, हयात आहे. त्यानंतर तरी देखील त्या मुलीवर तिच्या आईला मारण्याचा आरोप आहे, हे ऐकून देखील फार त्रास होतो. पण जानकी रणदिवे, तुम्ही मात्र हरला नाहीत. हे कोर्ट तुमच्या हिमतीला आणि तुमच्या लढण्याच्या ताकदीला सलाम करतं. त्यावर ती म्हणते, खरं तर आता सर्व पुरावे ग्राह्य धरले जातात, पुराव्यांच्या आधारेत, आणि आता खुद्द लता कारखानीस यांची साक्ष ग्राह्य धरून तुमच्यावर जो तुमच्या आईला मारण्याचा आरोप होता, आणि आता कोर्ट खुद्द
विरुद्ध तो आरोप मागं घेत आहे आणि प्रचंड आनंदाने तुम्ही निर्दोष आहात असा निकाल देत आहे. हे ऐकून त्या जानकीला फारच आनंद होतो. लताबाईंच्या देखील डोळ्यामध्ये पाणी येतं. त्यानंतर ती लताबाई त्या जानकीला कडकडून मिठी मारते. तिला फारच आनंद होतो. त्यानंतर अवंतिकाला देखील आनंद झालेला असतो आणि सर्वजण इकडे त्या सौमित्रचं देखील कौतुक करत असतात. त्यानंतर ते पोलीस देखील त्या सौमित्रला कॉंग्रॅट्स करतात आणि त्यानंतर जानकीलाही म्हणतात, मीही तुमच्यासाठी फार आनंदी आहे. त्यानंतर ती जानकी म्हणते, खरं तर तुम्ही आमची या सर्वामध्ये लाखमोलाची साथ दिली, यासाठी मी देखील तुमची आभारी आहे. त्यानंतर त्या ऋषिकेशला ती जानकी मिठी मारते आणि त्यानंतर ती जानकीची आई म्हणजेच लताबाई त्या जज साहेबांचे आभार मानते. त्यानंतर ते जायला लागतात. तेवढ्यातच अधिकारी वकील त्यांना म्हणतात, थांबा, मला काही लताबाईंना प्रश्न विचारायचे आहेत. त्यावर ते जज म्हणतात, परवानगी आहे. आणि तेवढ्यातच ते म्हणतात, धर्माधिकारी वकील, काय झालं? केस जिंकल्याचा आनंद मावळून तुमच्या चेहऱ्यावर भीती का दिसत आहे? असं ते त्या लताबाईंना प्रश्न विचारतात. काही लपवत आहात का? त्यावर ती जानकी म्हणते, लपंडाव हा ऐश्वर्याचा आवडता खेळ आहे. मला कशाचीही भीती नाही, कारण मी खरी आहे. आई, तुला हवे ते त्यांना तू उत्तर दे, घाबरू नकोस. आणि त्यानंतर ती त्या वकिलांना देखील म्हणते, तुम्हाला हवे ते प्रश्न तुम्ही माझ्या आईला विचारू शकता. तो वकील म्हणतो, खरं तर कोणत्या आईला आपल्या मुलीची सुटका झालेली आवडणार नाही, पण मला मात्र हॅपी एंडिंग बिलकुलही आवडत नाही. त्यामुळेच मी हिडन सिक्रेट शोधत असतो. चला तर मग आता एका नवीन चॅप्टरला सुरुवात करूयात, असं ते धर्माधिकारी वकील त्या लताबाईंना म्हणत असतात. त्यानंतर ते वकील म्हणतात, लताबाई, मला तुमची स्टोरी ऐकायची आहे. तुम्ही आत्ता म्हणाला जानकी तुमची मुलगी आहे, पण जानकी तुमची मुलगी आहे हे तुम्हाला कधी कळालं? त्यावर त्या म्हणतात, आत्ताच काही महिन्यांपूर्वी. तर तो म्हणतो, साधारणपणे किती दिवस झाले असतील? त्यावर ती म्हणते, 30-40 दिवस झाले असतील. त्यावर तो वकील म्हणतो, मग आधी तुम्हाला हे का माहीत नव्हतं की जानकीच तुमची मुलगी आहे? त्यावर ती म्हणते, कारण मी तिला लहानपणीच अनाथाश्रमामध्ये सोडून आले होते. त्यावर तो वकील म्हणतो, तुम्ही हे सर्व काय सांगत आहात? ज्या मुलीसाठी जिचे तुम्ही शिक्षा तिला होऊ नये यासाठी इथे साक्ष दिली, तिच्यासाठी एवढी धडपड केली, तुम्ही तिलाच अनाथाश्रमामध्ये का सोडून आला होता? त्यावर तो म्हणतो, तुम्ही असं का केलं? त्यावर ती म्हणते, खरं तर माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. माझा नवरा मला सोडून गेला होता. मला एकटीला तिला सांभाळणं कठीण होतं. त्यावर तो वकील म्हणतो, साफ खोटं. तुम्ही हे सर्व खोटं बोलत आहात. खरं तर जगामध्ये अशा अनेक महिला आहेत ज्या आपल्या स्वतःच्या लेकराला एकट्याने त्यांचा सांभाळ करतात. तुम्ही खोटं बोलत आहात, कारण खरं तर तुम्हाला अभिनयाची चटक वाटली आणि त्यामुळेच तुम्हाला तुमची मुलगी तुमच्या मार्गातला अडथळा वाटली आणि तुम्ही तिला अनाथ आश्रमामध्ये सोडून आला. मुंबईला गेलात आणि तिथे नाटक सिनेमांमध्ये काम करू लागलात. त्यावेळेस तर तुमच्याकडे पैसे देखील येत असतीलच. मग तुम्हाला त्यावेळेस तुमच्या मुलीची आठवण आली नाही का? तिला वापस आणावं असं वाटलं नाही का? आणि आता एवढ्या दिवसांनी मुळशीमध्ये आलात आणि स्वतःच्याच मुलीच्या घरामध्ये सासू म्हणून घुसलात. त्यावर लताबाई म्हणते, पण मला तर हे सर्व ऐश्वर्यानेच करायला भाग पाडलं होतं. त्यावर तो वकील म्हणतो, माय लॉर्ड, हे सर्व काही ऐश्वर्यानेच केलं आहे हे असंच म्हणणार आहेत का? बरं ठीक आहे, जरी त्यांनी करायला लावलं तरी देखील तुम्हाला तुमची स्वतःची अक्कल नव्हती का? तुम्हाला कळालं नाही का तुम्ही चुकीचं करत आहात? एखाद्या बाईच्या घरामध्ये वेगळंच रूप घेऊन तुम्ही गेला. त्यानंतर ते वकील म्हणतात, मिस्टर ऋषिकेश रणदिवे यांच्या खोट्या आई पार्वतीबाईचं सोंग घेऊन ह्या रणदिवे फॅमिलीच्या घरामध्ये घुसलात. त्यावर तो म्हणतो, सौमित्र म्हणतो, ऑब्जेक्शन माय लॉर्ड, खरं तर हे सर्व त्यांनी क्लिअरली सांगितलं आहे. हे सर्व ऐश्वर्याच्या सांगण्यावरनं केलं होतं. त्यांना ऐश्वर्याने मजबूर केलं होतं असं वागण्यासाठी. सौमित्रेचं हे उत्तर ऐकून जज म्हणतात, पण हे सर्व ऐश्वर्यानेच त्यांना करायला लावलं होतं. याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे? असं प्रश्न तो त्या सौमित्रला विचारतात. त्यानंतर तो म्हणतो, ऐश्वर्यानेच पार्वतीबाई म्हणून एका बाईला आमच्या घरामध्ये आणण्याचा प्लॅन केला होता. त्याच्यासाठी तिने अनेक ऑडिशन देखील घेतले होते. त्यावर तो वकील धर्माधिकारी वकील म्हणतो, मग आता नेमकं असं ह्यांनी काय केलं तुम्हीच सांगा.
ज्यामुळे त्यांनी बाकीच्यांना रिजेक्ट केलं आणि ह्यांना मिलॉर्ड खरं तर एक स्त्री स्वतःच्याच मुलीच्या घरामध्ये तिची सासू बनून राहते, तिला छळ देते, तिचा संसार मोडण्याचा प्रयत्न करते, घरामधल्या सर्व गोष्टी हडप करते आणि आता अचानक गायब होते. त्यानंतर आज अचानक इथे येते आणि म्हणते खरं तर माझी मुलगी सुतासारखी सरळ आहे आणि त्याच घरातल्या मोठ्या सुनाने, धाकट्या सुनाने त्यांना हे करायला भाग पाडलं असं ह्या खोटं सांगत आहे. खरं तर मिलॉर्ड आता ह्या सर्व गोष्टींवरनं तुमच्या मात्र एक लक्षात आलं असेल, हा प्लॅन ऐश्वर्या यांचा नसून खरं तर हा प्लॅन लताबाई आणि मिसेस जानकी यांचा आहे. त्यावर तो सौमित्र म्हणतो ऑब्जेक्शन मिलॉर्ड, खरं तर हे यांच्याशी सर्व गोष्टींसोबत जानकी यांचा काही एक संबंध नाहीये, हे बळचच संबंध जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यावर तो धर्माधिकारी वकील म्हणतो खरं तर मी जो संबंध आहे तोच दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. जानकी ह्या लताबाईंच्या मुलगी आहेत आणि मिसेस जानकी यांनीच लताबाईंना त्या घरामध्ये त्यांची सासू बनून खोटं बोलून आणलं होतं, हा त्यांचाच प्लॅन आहे असं ते जजला सांगत असतात. ऐश्वर्या फसतील या हेतूने त्यांनी स्वतःच्या आईला डांबून ठेवलं होतं आणि ज्या वेळेस रणदिवे फॅमिलीचं भिंग फुटायला लागलं एक्झॅक्ट त्यावेळेसच स्वतःच्या आईला इथे साक्षीदार म्हणून, खोटा साक्षीदार म्हणून उभं केलं असं ते वकील त्या जजला सांगत असतात. ज्या वेळेस सर्व रणदिवे कुटुंबाचं भिंग फुटायला लागलं आणि ऐश्वर्या यांनी त्यांच्या विरोधामध्ये केस दाखल केली एक्झॅक्टली त्यावेळेसच लताबाई साक्षीदार म्हणून कशा बाहेर आल्या, अदरवाईज एवढा वेळ त्या कुठे होत्या, एवढे दिवस का आल्या नाही असं तो त्या जजला सांगत असतो. त्यावर धर्माधिकारी वकील म्हणतो मिलॉर्ड खरं तर हा योगायोग नसूच शकतो. त्यावर सौमित्र देखील म्हणतो मिलॉर्ड हा योगायोग नाहीये, माझं देखील हेच म्हणणं आहे. खरं तर आम्हाला लताबाई कालच सापडल्या, इनफॅक्ट आम्ही त्यांना सोडवून आणलं. त्यानंतर तो सौमित्र म्हणतो ह्या सर्वामध्ये आमच्या जीवाला देखील धोका होता. त्यावर तो म्हणतो अच्छा असं आहे तर मग सांगा तुम्ही कोणाच्या तावडीतनं सुटून आलात. त्यावर ती लताबाई म्हणते त्या मास्कमॅनच्या तावडीतनं मी सुटून आले. त्यांचं हे उत्तर ऐकून धर्माधिकारी वकील म्हणतात अहो बाई तुम्ही हे काय बोलत आहात, तुम्ही आधी म्हणाला होतात की तुम्हाला ऐश्वर्या यांनी किडनॅप केलं होतं आणि आता म्हणत आहात तुम्ही मास्कमॅनच्या तावडीतनं सुटून आलात, तुम्ही काही ते पिक्चरची स्टोरी सांगत आहात का. त्यानंतर ते जज विचारतात हा मास्कमॅन कोण आहे. त्यावर ती लताबाई सांगते नाही काही कल्पना नाहीये. त्यावर तो वकील म्हणतो बघितलं का मिलॉर्ड, खरं तर ज्याने ह्यांना किडनॅप केलं त्याच्याबद्दल ह्यांना काही एक माहीत नाही. तर ते वकील म्हणतात मला या सर्व प्रकरणावरनं पडदा काढण्यासाठी मिसेस जानकी यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परवानगी हवी आहे. त्यानंतर ते जज परवानगी देतात आणि त्यानंतर इकडे घरी सौमित्राला तिची आई म्हणत असते सौमित्रा तुला जर राग येणार नसेल तर मी एक गोष्ट बोलू का. त्यावर ती म्हणते जरी मी तुला म्हणाले तू बोलू नकोस तरी देखील तू बोलल्याशिवाय राहणार आहेस का, बोल तुला काय म्हणायचं आहे. त्यावर ती म्हणते खरं तर जानकीने तिच्या आईला सोडवून आणलं म्हणून तुला फार आनंद झाला होता, पण तिने तिच्या आईला कशा पद्धतीने सोडवून आणलं याचा तू विचार केला आहेस का, तुला माहीत आहे का याबद्दल. त्यावर ती म्हणते कसं सोडून आणलं म्हणजे काय विचारतेस तू, तुला देखील माहीतच आहे जानकीने आणि ऋषिकेशने त्या माणसाला खोटे प्रॉपर्टीचे पेपर्स दिले आणि तिच्या आईला सोडवून आणलं. तू पाहिलं होतंस का ते पेपर नक्की खोटे आहेत की खरी आहेत. त्या जानकीने आणि ऋषिकेशने तुला सांगितलं आणि तू लगेचच विश्वास ठेवलास, म्हणजे तूच बघ जरा डोक्याला ताण दे, जरा विचार कर. त्या माणसाने आत्तापर्यंत ह्या बायकांना सोडलं नाही आणि आत्ता अचानक कसं सोडलं असेल. त्यावर ती सौमित्रा म्हणते आई तू काय ते जरा स्पष्ट बोलणार आहेस का. त्यावर ती म्हणते हो मी जरा स्पष्टच सांगते, म्हणजे त्या जानकीने जर ह्या दोन बायकांना सोडण्यासाठी खरे प्रॉपर्टीचे पेपर दिले असतील तर, म्हणजे तूच विचार कर ना ह्या दोन बायकांना एवढे दिवस किडनॅप करणारा तो माणूस साधासुद्धा नसेल, त्याने खोटे पेपर कसे घेतले असतील. कोर्टामध्ये ती जानकी म्हणत असते ऐश्वर्यासारख्या बाईने माझ्या आईला जिवे मारण्याचा प्रयत्न केला तरी देखील ऐश्वर्या निर्दोष कशी सुटते. त्यामुळे ह्या ऐश्वर्यासारख्या बायका अनेक गुन्हे करायला कायद्याला घाबरत नाहीत आणि ज्या बाईवर खरा अन्याय झाला आहे तिचा मात्र न्यायव्यवस्थेवरनं विश्वासच उठतो, त्यांना कुठे न्याय मिळणार असं ती जानकी त्या जजला विचारत असते. आणि त्यानंतर ती म्हणते माझा न्यायव्यवस्थेवर पूर्णपणे विश्वास आहे, आम्हाला जर थोडा वेळ मिळाला
तर मी खरं सत्य काय हे कोर्टासमोर आणू शकेल असं ती त्या जजला विनंती करत असते आणि म्हणत असते, मी जजकडे विनंती करत आहे, कोर्टाकडे आम्हाला थोडा वेळ वाढून मिळावा असं ती त्या जजला विनंती करत असते. त्यानंतर ती म्हणते, पण जर पुराव्यांअभावी जर ऐश्वर्या ही केस जिंकली तर सामान्य माणसाचा मात्र न्यायव्यवस्थेवरचा विश्वासच उडेल असं ती त्या जजला म्हणत असते. आणि त्यानंतर ती त्या जजला म्हणते, पण जज साहेबा तुम्ही असं होऊ देणार नाही याची मला खात्री आहे. तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.